निवडणुकांसाठी शिवसेनेचे सर्वाधिकार एकनाथ शिंदेंकडे असणार आहेत। सर्वाधिकार एकनाथ शिंदेंकडे देण्यासंदर्भात ठरावाला मंजुरी मिळाली आहे। एकनाथ शिंदेंची पुन्हा शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून निवड करण्यात आली। ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी यांची निवड झालेली आहे। खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वावर चालणारी शिवसेना ही शिंदेजींची शिवसेना आहे। त्यांची निवड होणं हे स्वाभाविक आहे। मला असं वाटतं की एक अतिशय उत्तम निर्णय हा त्यांच्या पक्षाने घेतलेला आहे। मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं श्री एकनाथराव शिंदेजी यांचं मनापासून अभिनंदन करतो। तर आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेचे सर्वाधिकार एकनाथ शिंदेंकडे असतील। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले गेलेत। उमेश, काय सविस्तर माहिती आहे? खरं तर आता सर्वाधिकार एकनाथ शिंदेंकडेच असणार आहे। मुख्य नेते म्हणून पुन्हा एकदा त्यांची निवड करण्यात आली। नक्कीच मेघना, आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जे आहे ठराव संमत करण्यात आला की एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्य नेता म्हणून यांनी जबाबदारी स्वीकारली आणि त्या प्रकारचा ठराव संमत झाला आणि त्यांना पुन्हा एकदा मुख्य नेते म्हणून त्यांची निवड झालेली आहे। मात्र त्यांची निवड झाली असली तरी त्यांनी पक्षप्रमुख व्हावं अशा प्रकारचाही आग्रह काही नेत्यांकडून करण्यात येतो। हे ज्येष्ठ नेते आहेत सर्व, त्यांच्याकडून अजूनही तो आग्रह सुरू आहे। कारण शिवसेना फुटीच्या आधी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे होते आणि त्याच्यानंतर पक्ष फुटी झाली आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सगळ्यात प्रमुख आणि मोठं पद जे होतं ते मुख्य नेता पद होतं आणि त्यामुळे त्या पदावरती एकनाथ शिंदे बसलेले आज पुन्हा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्यांना मुख्य नेते म्हणून निवड करण्यात आली। मात्र आजच्या या कार्यकारिणी बैठकीत सगळे जे ज्येष्ठ नेते त्यापैकी अनेकांनी एकनाथ शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं पक्षप्रमुख व्हावं अशा प्रकारचा आग्रह धरलाय। मात्र अद्यापही त्याबाबत कुठलाही ठराव मांडण्यात आलेला नाहीये किंवा त्याबाबतचा ठराव संमतही झालेला नाही। त्यामुळे अजूनही ते मुख्य नेता म्हणूनच आहेत, मात्र पक्षप्रमुख त्यांनी व्हावं असा आग्रह सातत्याने नेत्यांकडनं धरला जातोय। त्याच्यामुळे आता याबाबत काय निर्णय घेतला जातो हे देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण पूर्वीची शिवसेना याच्यामध्ये सगळ्यात मोठं पद जे होतं ते पक्षप्रमुख म्हणून होतं आणि ते उद्धव ठाकरे होते आणि आता फुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख बनावं अशा प्रकारचा आग्रह धरला जातोय। मेघना, निश्चित धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।